विज्ञान एकचा पहिला धडा आहे ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. ओके, गुरुत्व म्हणजे पृथ्वी. ओके, पृथ्वी मधून आलेलं आकर्षण त्याला काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण. ओके, आता हा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर हा गुरुत्वाकर्षणाचा शोध जो लावला तो लावला शास्त्रज्ञ. त्या शास्त्रज्ञांचं नाव होतं सर आयझॅक न्यूटन. ओके, आयझॅक न्यूटन सर ही त्यांना दिलेली पदवी होती. सर आयझॅक न्यूटन यांनी हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आता हा जो गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी लावला त्याच्या मागे एक वेगळी अशी गोष्ट आहे की ते एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्यांनी पाहिलं की जे सफरचंद झाडावरतून पडलं, ओके, ते त्यांच्या बाजूला जे जमिनीवर पडलं ते बरोबर सरळ असं खाली पडलं. ओके, त्यांनी विचार केला की हे जे सफरचंद जे पडलं जमिनीवर ते बरोबर असं लंब दिशेनेच का पडलं खाली? ओके, पृथ्वीच्या किंवा जमिनीच्या लंबच दिशेने खाली का पडलं? ओके, ते लंब दिशेला एक वेगळ्या कोन करून का नाही गेलं किंवा असं समांतर का नाही गेलं किंवा असं तिरपं का नाही गेलं? ओके, हे असं सरळच खाली का पडलं याच्याबद्दल त्यांनी विचार केला. ओके, आणि विचार केल्यानंतर त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर त्यांनी काय शोधून काढलं? तर त्यांनी असा निष्कर्ष काढला. ओके, त्यांनी त्यांच्या अभ्यासाअंती एक असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करतो. हा सफरचंद खालीच का पडला? वरती पण गेला असता. ओके, हा खालीच का पडला? तर पृथ्वी काय करते? सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल. पृथ्वी काय करत असेल? सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची जी दिशा आहे ती पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. ओके, म्हणजे ही सपोज पृथ्वी आहे, ही आपण म्हणूया आपण जमीन. ओके, हे तिचं केंद्र आहे आणि हे सफरचंद इथून खाली पडते या दिशेत. ओके, म्हणजे ही पृथ्वी काय करते? या सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते म्हणून तो एकतर खाली येतोय. ओके, आणि हा सरळच खाली काय येतोय? तर त्या आकर्षित करणाऱ्या ज्या बलाची दिशा आहे ती कशी असेल? केंद्राकडे असेल. कशी असेल? केंद्राकडे. म्हणून हा सफरचंद कसा येत असेल? सरळ खाली येत असेल. ओके, म्हणून झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी जी दिशा आहे ती कशी आहे? क्षितिज लंब. कशी आहे ती? क्षितिजाला लंब. सपोज हे क्षितिज आहे, हे काय आहे? याला क्षितिज म्हणतात, याला क्षितिज म्हणतात. ओके, क्षितिजाला कशी आहे ती? लंब आहे. कशी आहे ती? क्षितिजाला लंब आहे आणि म्हणून ते क्षितिजाला लंब दिशेने असं सफरचंद खाली पडतं. पुढे त्यांनी अजूनही अभ्यास करून हे जो बल लावला गेला पृथ्वीच्या केंद्रातून त्याला त्यांनी गुरुत्वाकर्षण काय नाव दिलं? त्यांनी गुरुत्वाकर्षण असं त्यांनी पुढे जाऊन त्याला नाव दिलं. आता पुढचा जे आहे भाग जो आपल्याला शिकायचा आहे तो आहे वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आता आपण इथे एक उदाहरण घेऊया. काय तर उदाहरण काय आहे की आपल्याकडे एक धागा आहे, त्या धाग्याच्या एका डोकाला दगड बांधलेला आहे आणि त्या धाग्याचं दुसरं डोक आपल्या हातात आहे. तर त्याच्यावर आपण बल प्रयुक्त करतोय आणि तो धागा तर दगडासकट कसा फिरतोय? असा गोल फिरतोय, गोल वर्तुळाकार दिशेने फिरतोय, गोल फिरतोय. आता हा जो गोल फिरणारा जो दगड आहे धाग्यासकट त्याच्यावर जे बल प्रयुक्त होत आहे ते कुठून प्रयुक्त करतोय? आपण इथून मधून म्हणजे कुठून? तर केंद्रातून प्रयुक्त करतोय. कुठून प्रयुक्त करतोय आपण? बल केंद्रातून. ओके, मग आता हे केंद्रातून प्रयुक्त होणारे जे बल आहे कशावर? वर्तुळाकार गतीमध्ये फिरणाऱ्या दगडावर. केंद्रातून प्रयुक्त होणारे जे बल आहे त्याला म्हणतात अभिकेंद्री बल. काय म्हणतात त्याला? अभिकेंद्री बल. आता ही व्याख्या तुम्हाला विचारतात परीक्षेला, ही अभिकेंद्री बल म्हणजे काय? तर त्याची व्याख्या काय? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, कोणतीही वस्तू जी कशी फिरते? वर्तुळाकार कक्षेत फिरते. वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. ओके, वर्तुळाकार फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या
केंद्राच्या दिशेने काय प्रयुक्त होत असते, बल प्रयुक्त होत असते, त्या बलास काय म्हणतात, अभिकेंद्री बल म्हणतात. ओके, म्हणजे वर्तुळाकार फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रातून, ओके, म्हणजे इथून मधून, ओके, अशी फिरते, इथून मधून काय प्रयुक्त होत असतं, बल. काय प्रयुक्त होत असतं, बल. त्या केंद्राला अभिकेंद्री बल असं म्हणतात. जर ही वस्तू, हा धागा आहे, ओके, तिथून बल आपला होतंय, हा दगड, ओके, हा जोपर्यंत आपण त्याच्यावर बल प्रयुक्त करतोय तो दगड असा 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 फिरत बसणार. सपोज आपण हे बल प्रयुक्त करायचं बंद केलं तर काय होईल, तर दगड सपोज असा असा फिरत जर इथे आलाय आणि आपण बल प्रयुक्त करायचं बंद केलं तर तो काय होईल, असाच जाईल का, गोल जाईल का, सर्क्युलर जाईल का, नाही. तर काय होईल, तो ज्या स्थितीला आलाय तिथून तो सरळ असं जाईल, ज्या स्थितीला आलाय तो कसं जाईल, तिथून सरळ. सपोज हा दगड असा 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 इथे आलाय फिरत 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 आणि आपण त्यातलं बल काढून टाकलं तर तो काय होईल, ज्या स्थितीला आलाय तिथून कसं जाईल, सरळ. सरळ जाईल म्हणजे काय, तर तो तिथे लंब तयार करतो. काय तयार करतो, तिथे लंब. ओके, लक्षात ठेवायचं. आता हे अभिकेंद्री जे बल असतं ते अजून कुठे असतं, तर आपल्या पृथ्वीच्या भोवती जो चंद्र फिरतो, ओके, मग त्या चंद्रावर जे बल प्रयुक्त होतंय ते पृथ्वीचं अभिकेंद्री बल असतं. किंवा जेवढे पण ग्रह आहेत ते कोणाभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात. मग त्यांच्या भोवती पण जे बल प्रयुक्त होतं, त्यांच्यावर पण जे बल प्रयुक्त होतं ते ग्रहांवर, ते पण सूर्याचं अभिकेंद्री बल असतं. ओके, तर हे आपलं झालं वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आता पुढचं जे आहे ते फार महत्वाचं आहे, परीक्षेला विचारतात. ते आहे केपलरचा नियम. केपलरचे नियम. आता केपलर यांनी काय शोधून काढलं, ओके, तर त्यांनी केपलर यांनी काय शोधून काढलं, तर ग्रह हे कसे फिरतात, ग्रहांची फिरण्याची दिशा कशी आहे, कोणाभोवती, सूर्याभोवती फिरण्याची दिशा कशी आहे याच्याबद्दल माहिती कोणी दिली, केपलर यांनी दिली. ओके, केपलर यांनी काय दिलं, तर त्यांनी सांगितलं, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम असतात. ओके, त्यांनी पहिलं तर सांगितलं की ग्रह हे पृथ्वीभोवती कसे फिरतात, कोणत्या गतीमध्ये फिरतायत किंवा कोणत्या दिशेमध्ये फिरतायत, हे त्यांनी या ग्रहांच्या गतीबद्दल केपलरने सांगितलं. आणि हे ग्रह जेव्हा फिरत असतात सूर्याभोवती तेव्हा ते काही नियम पाळतात. काय पाळतात, ते काही नियम. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी काय सांगितले, 3 नियम सांगितले. त्यांनी काय सांगितले, 3 नियम. असं आपण म्हणू शकत नाही की नियम पाळतात, त्यांनी त्यांच्या नियमांद्वारे हे स्पष्टीकरण करून दिलं की हे ग्रह कसे फिरतायत, कोणाभोवती, पृथ्वीभोवती. ओके, तर आता केपलरचा जो पहिला नियम आहे तो काय सांगतो. आता केपलरचा पहिला नियम. ओके, केपलरचा पहिला नियम काय सांगतो, तर केपलर काय म्हणतात, सूर्याभोवती जे ग्रह जे फिरतात ते कसे फिरतात, लंब वर्तुळाकार मार्गाने. मग हा सपोज आपला सूर्य आहे आणि हा आपण म्हणालो हा इथे ग्रह आहे. ओके, हा जो ग्रह जो फिरतो सूर्याभोवती ते म्हणतात, पहिल्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर सूर्याभोवती फिरणारा जो ग्रह आहे त्याची कक्षा कशी आहे, तर त्याची कक्षा ही कशी आहे, लंब वर्तुळाकार. कशी आहे त्याची, लंब वर्तुळाकार. ओके, तर ते काय म्हणतात की ही लंब वर्तुळाकार कक्षा आहे. लंब वर्तुळाकार म्हणजे असं एकदम असं सर्कल नाही, राऊंड नाही, असं एकदम असा राऊंड नाही, राऊंड जो सर्कल असतो तसा नाही. ओके, थोडा अंड्याच्या आकारासारखा, त्याला म्हणतात थोडा लंब वर्तुळाकार. ओके, तर ते काय म्हणतात, तर ह्या लंब वर्तुळाकाराला 2 नाभी असतात. इथे एक नाभी असते, इथे एक नाभी असते. तुम्ही जर पुस्तकात बघितलं तर वरती एक बॉक्स आहे जे त्यांनी दाखवले F1 F2. तर हा सूर्य हा एका नाभीवर असतो असं जर आपण गृहीत धरलं, तर हा जो ग्रह जो फिरत असतो सूर्याभोवती तो कसा फिरत असतो, लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. हे केपलर यांनी आपल्या पहिल्या नियमामध्ये सांगितलं. तर केपलरचा पहिला नियम काय, ग्रहाची कक्षा म्हणजे फिरत असतो. कसा फिरत असतो, ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून
सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. सूर्य काय असतो, त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे इथे ही एक नाभी पकडली आपण, ही एक नाभी पकडली, तर या नाभीवर हा सूर्य आहे आणि त्याच्या भोवती फिरणारा ग्रह कसा फिरतोय, लंबवर्तुळाकार फिरतोय. तर पहिल्या नियमामध्ये हेच आहे की त्यांनी सांगितलंय की सूर्याभोवती ग्रह कसे फिरतायत, लंबवर्तुळाकार. ओके, परिभ्रमणाची कक्षा कशी आहे त्याची, लंबवर्तुळाकार. आता दुसऱ्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलं त्याच्या अगोदर आपण थोडं जरा असं डायग्राम काढूया. ए बी सी डी ई एफ. ओके, आता दुसऱ्या नियमामध्ये ते काय सांगतात, तर ग्रह आणि सूर्याला जोडणारी जी रेषा म्हणजे ही रेषा, ग्रह आणि सूर्याला जोडणारी ही रेषा, ओके, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ओके, आता इथे आपण बघूया. पहिला ग्रह कुठे आहे, ए या पोझिशनला आहे. नंतर तो हळूहळू कुठे जातो, बी ठिकाणी जातो. नंतर कुठे गेलाय सी पासून कुठे गेलाय डी. नंतर कुठे गेलाय ई पासून कुठे गेलाय एफ. जर आपण असं इथे म्हणालो की हा जो ग्रह इथे आहे तो एका तासामध्ये इथे गेला बी या ठिकाणी, तेवढ्याच वेळामध्ये तो सी पासून डी पर्यंत गेला, तेवढ्याच वेळामध्ये तो ई पासून एफ पर्यंत गेला. ओके, म्हणजे ते असं म्हणतात की समान कालावधीत काय कापतो, तो समान क्षेत्रफळ कापतो. याचा अर्थ काय, तर हा क्षेत्रफळ हे सगळे क्षेत्रफळ काय आहे, समान म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे एरिया. कोणाचा एरिया, तर एस बी चा एरिया हा कोणा एवढा असणार, CSD. कोणा एवढा असणार, एरिया CSD. आणि हाच एरिया अजून कोणा एवढा असणार, तर ESF ह्याच्या एवढा असणार. ओके, म्हणजे हे तिन्ही जे आहेत क्षेत्रफळ ती कशी असतात, समान. म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ तो जातो. हा झाला केपलरचा दुसरा नियम. हा कोणता होता, केपलरचा दुसरा नियम. काय सांगतं केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला आणि सूर्याला जोडणारी जी सरळ रेषा आहे ही समान कालावधीत समान अंतर कापते. ओके, हा झाला दुसरा नियम. ओके, आता तिसरा नियम काय सांगतो आपल्याला, तिसरा नियम केपलरचा असा आहे. तिसरा नियम काय, आता हा सूर्याभोवती हा ग्रह फिरत असतो. सपोज हा ग्रह आहे तो फिरत असतो, त्याची परिक्रमा करत असतो, सूर्याची परिक्रमा करत असतो. कोणत्या दिशेमध्ये, तर लंबवर्तुळाकार दिशेमध्ये त्याची परिक्रमा करत असतो. मग तो परिक्रमा करत असताना त्याला परिक्रमा करण्यासाठी वेळ तर लागेल, म्हणजे त्याचं परिक्रमण काळ तर काहीतरी असणार. ओके, आणि हे ग्रहाचं सूर्यापासूनचं हे अंतर असणार. सपोज आपण हे अंतर जे आहे ते R1 आहे, हे अंतर R2 आहे, हे अंतर R3 आहे, हे अंतर R4 आहे, असे जेवढे काही अंतर आहे हे आपण R5 घेतलं. जे काही ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर, ओके, ते आपण R1 घेतलं, R2 घेतलं, R3 घेतलं, R4 R5 असं घेतलं. आणि या कक्षेमध्ये फिरत असणारा लागणारा जो वेळ आहे, परिभ्रमण काळ आहे, तो आपण T घेतला. काय घेतला, T. ओके, तर तिसऱ्या नियमामध्ये काय आहे तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा म्हणजे काय, एक परिक्रमा करण्यासाठी लागणारा वेळ त्याला म्हणतात आवर्तकाल. ओके, मग आवर्तकालाचा वर्ग हे काय म्हणतात, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. आवर्तकाल म्हणजे काय, तर एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ, तो म्हणजे आवर्तकाल, त्याचा वर्ग. ओके, वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. ओके, हा आवर्तकालाचा वर्ग काय असतो, ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला, ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर, सरासरी अंतर म्हटलंय. काय म्हटलंय, सरासरी. तर आपल्या इथे खूप सारी अंतर आहेत. जर आपण याची सरासरी काढायचं म्हटलं तर काय करणार, आपण या सगळ्यांची बेरीज करणार. 1 2 3 4 5 सगळ्यांची बेरीज करणार आणि त्याला 5 ने भागणार. ओके, आणि जर ते सरासरी अंतर काय आलं माझं, R आलं, सरासरी अंतर R आलं. ओके, तर त्या सरासरी अंतराच्या घनाच्या कसं असतं म्हणतात, ते समानुपाती असतं. कसं असतं, समानुपाती असतं.
ओके, तिसरा नियम काय सांगताय तर ग्रहाची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्त कालाचा वर्ग, ग्रहाची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या कसं असतं समानुपाती असतं. ओके, हे सांगितलंय त्यांनी तिसऱ्या नियमात. तर आता मी काय केलं, हा जर चलनाचं जर चिन्ह काढलं तर इथे काय येणार स्थिरांक, हा इथे गुणाकारात आहे, इकडे येऊन काय येणार भागाकार. ओके, हे असं येऊ शकतं. ओके, हे मी थोडं इथे सिम्प्लिफाय करून अजून पुढे दाखवलेले, जे पुस्तकात पण दाखवलेलं. आता केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम. ओके, ग्रहांची कक्षा कशी आहे ते त्यांनी सांगितली, लंबवर्तुळाकार. ओके, परंतु हे जे ग्रह या नियमाप्रमाणे का भ्रमण करतात, ओके, जे 3 नियम दिलेत त्या नियमाप्रमाणेच का असे फिरतात, सूर्याभोवती फिरतात हे सांगितलं, पण का फिरतात याच्याबद्दल केपलर सांगू शकले. केपलर काय सांगू शकले नाही, त्यांनी फक्त सांगितलं की ग्रह हे सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये, ओके, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात, त्याच्या मागे असे 3 नियम आहेत. पण हे या नियमाप्रमाणेच का फिरतात, असे का फिरतात त्याच्याबद्दल केपलर सांगू शकले नाही. आता पुढचं जे आहे आपलं नेक्स्ट जो केपलर झाल्यानंतर, आता हा केपलर जो आहे, केपलरचे नियम ते तुम्हाला परीक्षेला विचारतात, 1 मार्क्सला 2 मार्क्सला, ओके, किंवा 3 मार्क्सला विचारू शकतात. 3 नियम विचारले तर तर ते तुम्ही चांगले अभ्यासून ठेवले पाहिजे. केपलरचे नियम फार महत्वाचे. आता पुढचा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. ओके, आता या न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये काय, तर ते काय म्हणतात, तर ते असे म्हणतात की विश्वामध्ये जे काही आहे, ज्या काही वस्तू आहेत विश्वामध्ये, ओके, त्या एकमेकांना आकर्षित करत असतात. तर आपण इथे एक उदाहरण घेऊ. ही एक वस्तू आहे जिचं वस्तुमान m1 आहे, ही दुसरी वस्तू आहे जिचं वस्तुमान m2 आहे. ही वस्तू ह्या वस्तूला आकर्षित करते F1 या बलाने, आणि ही वस्तू या वस्तूला आकर्षित करते F2 बलाने. ते काय म्हणतात, प्रत्येक वस्तू एकमेकाला आकर्षित करत असते, आणि ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते आहे D. काय अंतर आहे D. ओके, आता ते काय म्हणतात, त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय दिला ह्याच्यावर. ओके, तर काय म्हणतात ते काय सांगतात, तर विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. ओके, काय करत असते, विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूला ठराविक बलाने काय करत असते, आकर्षित करत असते. ही वस्तू हिला आकर्षित करणार F1 बलाने, ही वस्तू हिला आकर्षित करणार F2 बलाने. ओके, आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या, आता हे जे बल असतं एकमेकांना आकर्षित करणारे जे बल असतं ते काय असतं, तर ते बल असतं वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. आता वस्तुमान काय M1 M2, त्याचा गुणाकार M1 M2 त्याच्या कसं असतं समानुपाती. कसं असतं त्याच्या समानुपाती. ओके, आता प्रत्येक विश्वातील वस्तू एकमेकांना एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते, आणि हे आकर्षण बल वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी कसं असतं समानुपाती. तर त्या 2 वस्तूंच्या अंतराच्या वर्गाच्या म्हणजे अंतराचा वर्ग म्हणजे काय D वर्ग, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. समानुपाती म्हणजे अंशामध्ये, ओके, व्यस्तानुपाती म्हणजे छेदामध्ये. लक्षात ठेवायचं. ओके, तर काय नियम आहे, ते न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतात ते, तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते, आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणारे आहे बल
हे एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या कसं असतं व्यस्तानुपाती असतं. व्यस्तानुपाती म्हणजे खाली. आता जर आम्ही चलनाचं चिन्ह काढून टाकलं तर मी इथे लिहिणार जी. काय लिहितो इथे मी जी आणि इथे तसंच्या तसंच लिहितो. ओके. आता हा जो जी आहे तर त्या जीची एक किंमत आहे. हा जो जी आहे त्याला म्हणतात स्थिरांक. काय म्हणतात त्याला स्थिरांक. त्याचं नाव आहे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. या जीला काय म्हणतात वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. जीला काय म्हणतात वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. ओके. आणि त्याची एक किंमत आहे. त्याची किंमत आहे तुम्ही जर त्याची किंमत काढली गेली आहे प्रयोगाने त्याची किंमत काढली गेली आहे. ओके. कॅल्क्युलेशन करून त्याची किंमत काढली गेली आहे. तर ती किंमत आहे किती किंमत आहे तर 6.673 इंटू 10⁻⁻11. काय किंमत आहे 6.673 इंटू 10⁻⁻3 11. 10⁻⁻11 6.673 इंटू 10⁻⁻11. ओके. आणि त्याचं एकक आहे न्यूटन मीटर वर्ग केजीचा -2 वर्ग. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो न्यूटन मीटर वर्ग पर केजी वर्ग. हे ह्याचं एकक आहे. कशाचं एकक आहे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचं हे एकक आहे. ओके. तर आपण काय काय पाहिलं तर आपण पाहिलं गुरुत्वाकर्षण, त्याच्यानंतर आपण पाहिलं अभिकेंद्री बल, त्याच्यानंतर आपण पाहिलं केपलरचे नियम आणि त्याच्यानंतर पाहिलं न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. ओके. या 3 गोष्टी पाहिल्या. कळलेल्या आहेत सगळ्यांना.